नमस्कार शेतकरी मित्रांनो. प्रोत्साहन 1.5 लाख रुपये आणि कर्जमाफी 3 लाख रुपये याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, काल आपण जो व्हिडिओ घेतला तो राज्य शासनानं कर्जमाफी जाहीर केलेला व्हिडिओ घेतलेला होता. आजच्या व्हिडिओमध्ये खूप चांगली अपडेट आहे, खूप चांगली माहिती आहे. जे कोणी शेतकरी व्हिडिओ पाहत असतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून 2 लाख कर्जमाफी आणि प्रोत्साहन 50,000 रुपये जाहीर करण्यात आलेला आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, अजून GR निघालेला नाही. जाहीर करण्यात आलेला आहे परंतु GR आलेला नाही आहे, परंतु GR येणार आहे. आणि आपण कालही स्पष्ट केले की GR आल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होणार आहेत. परंतु ही कर्जमाफी शेतकरी संघटनेला पसंत नाही. शेतकरी संघटना नाराज आहे, शेतकरी नाराज आहेत. कुणीच या कर्जमाफीवर आनंदी दिसत नाही. कारण शेतकऱ्यांना अपेक्षा होती 2 लाखापेक्षा जास्त कर्जमाफी व्हावी आणि प्रोत्साहन जे आहे तुम्ही जाहीर केलेलं ते कमीत कमी 1.5 लाख रुपये मिळावं, ही अपेक्षा बच्चूभाऊ कडू यांनी अजूनही व्यक्त केलेली आहे. आणि 13 ते 14 तारखेला सर्व शेतकरी संघटनेची बैठक ही बसणार असल्याचे संकेत बच्चूभाऊ कडू यांनी दिले. म्हणजे या विषयावर जी बैठक बसणार आहे त्यांची, त्यावरून हे स्पष्ट आहे की ही राज्य शासनानं केलेली कर्जमाफी ही फायनल जरी त्यांच्या माध्यमातून जरी असली, परंतु याबाबत अजून कुठलाही GR निघालेला नाही, हे मात्र स्पष्ट आहे. आणि हीच संधी आहे आणि ह्याच संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत अजूनही काहीही घडू शकतं, परंतु एकदा GR आल्यानंतर मात्र परत काही करता येणार नाही. मी 6 मार्चला कर्जमाफी जाहीर होईल या व्हिडिओच्या माध्यमातून एक व्हिडिओ बनवला होता शेतकरी मित्रांनो. त्यामध्ये हे स्पष्ट सांगितलेलं होतं की राज्य शासनाकडून अगोदर कर्जमाफी जाहीर करण्यात येईल, निधी मंजूर करण्यात येईल आणि त्याच्यानंतर 30 जूनच्या अगोदर काय त्याच्यामध्ये काय त्रुटी काय फेरबदल करायचे असतील तर राज्य सरकार निश्चित त्याबाबत वेळ ठेवेल आणि त्या प्रकारे बरोबर घडतंय आणि घडणार आहे. कारण त्या दिवशी राज्य शासनाच्या मर्जीप्रमाणे कर्जमाफी जाहीर होईल, परंतु 30 जूनच्या अगोदर कर्जमाफी राज्य शासन प्रत्यक्षात द्यायला सुरुवात करेल. परंतु तोपर्यंत जो वेळ आहे, जो आता मार्च महिना उर्वरित, एप्रिल महिना, मे महिना आणि जून महिना, खूप वेळ आहे अजून. ह्या वेळेमध्ये राज्य सरकारला कुठलाही निर्णय एखाद्या वेळेस बदल केला जाऊ शकतो. कारण राज्य सरकारकडून अजूनही GR काढण्यात आलेला नाही आहे आणि हा GR 30 जूनच्या अगोदरच निघेल, यात काय वाद नाही. परंतु जोपर्यंत GR निघत नाही तोपर्यंत काही गोष्टी स्पष्ट होत नाहीत. राज्य सरकारनं कर्जमाफी शेतकऱ्यांना का दिली? माननीय फडणवीस साहेबांनी जेव्हा मुलाखतीमध्ये सांगितलं, एखाद्या शेतकऱ्यावर किंवा अख्ख्या महाराष्ट्रावर जर एखादं संकट आलं तरच आम्ही कर्जमाफी जाहीर करू. कारण आता संकट नसताना जर आम्ही कर्जमाफी केली तर परत जर पुढच्या वर्षी जर एखाद्यावर दुष्काळ पडला तर परत आम्हाला कर्जमाफी करता येणार नाही आहे. म्हणून त्यांनी कर्जमाफी करण्यासाठी टाळाटाळ केलेली होती. परंतु जेव्हा खरीप हंगाम 2025मध्ये अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं महाभयानक नुकसान झालं, ते नुकसान झालं म्हणून राज्य सरकारला कर्जमाफी करण्यासाठी भाग पडावं लागलं. कारण खरीप 2025मध्ये शेतकरी पूर्णपणे संपलेला होता. आता महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये जर पाहायचा म्हणला शेतकरी मित्रांनो, खरीप 2025चे शेतकरी या कर्जमाफीत नाहीत, मग कर्जमाफी कशी? कारण खरीप 2025मध्ये ज्या शेतकऱ्याने कर्ज उचललं त्या सोयाबीन पिकावर, तेच सोयाबीन नेस्तनाबूत झाले, तर त्या शेतकऱ्यांना आता कर्ज भरायचं का नाही याबाबत राज्य शासनानं स्पष्टीकरण देणं ही गरजेचं आहे. कारण तसं जर पाहायला गेलं, आता सध्या जी कर्जमाफी झाली आहे त्या कर्जमाफीच्या रूपाने जर पाहिलं गेलं तर खरीप 2025चं त्यांना कर्ज सध्या तरी भरावं लागेल, असे स्पष्ट संकेत सध्या राज्य सरकारच्या कर्जमाफीवरून दिसतात. परंतु अजूनही GR आलेला नाही आहे.
परंतु या संधीचं सोनं शेतकरी संघटनांना करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जे काही बदल अजून करायचे आहेत ते बदल अजूनही होऊ शकतात. राज्य सरकारने जर हे शेतकरी संघटनाने जर हे गोष्टी मनावर घेतल्या तर निश्चित बदल होऊ शकतात. आता सध्या शेतकरी संघटनेची मागणी आहे कमीत कमी 1.5 लाख रुपये प्रोत्साहन द्या. आम्हाला 1.5 लाखाची प्रोत्साहनची सध्या जरी गरज जरी नसली त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच देणं गरजेचं आहे. कारण तुम्ही ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज भरलं त्यांनी मोठी चूक केली असा संदेश सध्याच्या सरकारने केलेल्या कर्जमाफीहून हे स्पष्ट झाले. जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात ना ते शेतकरी हे चुकीनं ह्या शेतकऱ्यांनी चूक केली, मूर्खपणा केला, या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं आणि हा संदेश सध्या राज्य सरकारच्या कर्जमाफीहून शेतकऱ्यात पसरला. कारण ज्या शेतकरी लोकांचं ऋण काढून कर्ज रिन्युअल करतो त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये आणि जे शेतकरी थकीत आहेत त्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी 2 लाखापर्यंत कर्जमाफी. हा न्याय राज्य सरकारमार्फत चुकीचा वाटतोय. कारण याबाबतही राज्य सरकारनं विचार करणं गरजेचं आहे. अजूनही GR नाही. GRच्या अगोदर भरपूर गोष्टी घडू शकतात. ज्या शेतकऱ्यांना अपेक्षित गोष्टी आहेत त्या अपेक्षित गोष्टी GR निघायच्या अजूनही अगोदर घडू शकतात. आता घडवामध्ये काय घडू शकतात शेतकरी मित्रांनो? आता शेतकरी संघटनेमार्फत मीटिंग घेतली जाईल, चर्चा केली जाईल. यामध्ये अजून काही फेरबदल करता येतील का याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करता येईल. त्या चर्चेतून जर मार्ग निघाला तर चांगलीच गोष्ट आहे. नाही मार्ग निघाला तर शेतकरी संघटना पुढचं पाऊल का उचलते हेही पाहणं गरजेचं आहे. जर ते पाऊल टोकाचं असेल तर राज्य सरकार निश्चित यामध्ये बदल करू शकतं. कारण आता राज्य सरकार नियम अटी निकष तर आणणारच आहे, पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच आहे. परंतु जे शेतकरी रेग्युलर आहेत त्यांचीही तुम्ही पाहणी करणारच असतात. त्यांची परिस्थिती कशी आहे हेही पाहणार आहात. मग शेतकऱ्याच्या मनात अजून एक प्रश्न आहे, जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरणारे आहेत त्याही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. कोणत्या शेतकऱ्यांना द्यावी? जे शेतकरी गरीब आहेत आणि 99% गरीब शेतकरीच रिन्युअल करतात. जे शेतकरी रिन्युअल करतात त्यांची परिस्थिती राज्य सरकारने स्वतः पाहावी. स्वतः पाहून मग त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. 50,000 प्रोत्साहनानं काहीही होणार नाही आहे. कारण तो शेतकरी लोकांचं ऋण काढून कर्ज भरतोय, परत उचलतोय. मग त्याला मूर्खपणा केला का त्या शेतकऱ्यांनी? त्या शेतकऱ्यांनी चूक केली का? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण यावर राज्य सरकारनं जो सर्वे केला आहे त्या सर्वेतून जे रेग्युलर शेतकरी आहेत, जे शेतकऱ्याची परिस्थिती नसतानाही त्या शेतकऱ्यानं कर्ज फेडले असे शेतकरीही त्यामध्ये घेतले जावेत आणि त्यांना खरी तर माफी द्यावी. कारण तुम्ही जर अशी माफी जर दिली तर पुढल्या वर्षी तुम्हाला कर्जमाफीला माणूस शिल्लक राहणार नाही. कारण ही जर सवय तुम्ही जर लावली तो प्रत्येक शेतकरी आपलं कर्ज रिन्युअल करेल. थकीतला तुम्ही माफी दिली चांगली गोष्ट आहे, अजूनही द्या, पुढेही द्या, मागेही आपण दिलेले आहेत. कारण सर्वच थकीत हे असे नाही आहेत, त्यातही थकीत गरीब आहेत. सर्वच थकीताची कर्जमाफी व्हावी अपेक्षा आहे, सरसगट व्हावी सर्वांचीच अपेक्षा आहे. परंतु मुख्य मुद्दा जो पाहायचा म्हणला, जो रेग्युलर शेतकरी आहे त्या रेग्युलर शेतकऱ्यावर अन्याय होतोय ही राज्य सरकारला समजत असतानाही राज्य सरकार तोकडी मदत 50,000 रुपये देत आहे. ही पूर्णपणे चुकीचं आहे. रेग्युलरवाल्याला ही चांगली मदत मिळणं गरजेचं आहे. कमीत कमी 1 लाख ते 1.5 लाख रुपये प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. इतकं जर प्रोत्साहन तुम्ही भविष्यात देत गेलात तर भविष्यात सर्व शेतकरी रेग्युलर राहतील, प्रत्येक वर्षी रिन्युअल करतील. जर तुम्ही थकीतचीच कर्जमाफी करत गेलात तर थकीतचीच कर्जमाफी भविष्यात तुम्हाला हेही शेतकरी पुढच्या टप्प्यामध्ये थकीत होतील हे स्पष्ट होईल आणि राज्य सरकारवरच याचा बोजा येईल. त्यामुळं राज्य सरकारने अजून GR काढलेला नाही. अजून कुठलाही निर्णय जर जाहीर केला असला यामध्ये बदल होऊ शकतो. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून जे थकीत शेतकरी आहेत त्या थकीत शेतकऱ्यांना 2 ते 3 लाख रुपयाची कर्जमाफी द्यावी व रेग्युलर शेतकऱ्यांनाही जे पात्र शेतकऱ्यांना आहे तुम्ही कर्जमाफी द्या. आणि जे काही शेतकरी अपात्र रेग्युलरमध्ये राहिले असतील त्या शेतकऱ्यांना 1 लाख ते 1.5 लाख रुपये तर प्रोत्साहन राज्य सरकारकडून मिळणं गरजेचं आहे. तरच तो शेतकरी पुढच्या वेळेस कर्ज रिन्यू करल. अन्यथा तोही शेतकरी भविष्यात कर्ज भरणार नाही, थकीत राहील आणि कर्जमाफीची वाट बघत बसेल.
हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अजूनही बैठका घेतल्या जाणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये त्यांचं काय ठरतंय त्यावर सर्व रूपरेषा ठरणार आहे. कारण 13 ते 14 तारखेला आम्ही मीटिंग घेऊ असं बच्चूभाऊ कडू यांनी स्पष्ट केले. आता मीटिंगमध्ये त्यांचं काय ठरतंय, कर्जमाफीमध्ये काय बदल करता येतील का, राज्य सरकारला भेटून मुख्यमंत्र्याला भेटून याच्यामध्ये काय पर्याय आहेत का, या सर्व गोष्टी होतील. त्याबाबतची कुठलीही अपडेट आली तर चॅनलवर लगेच आपण व्हिडिओ घेऊन येऊ. कारण कर्जमाफी होईतोवर कर्जमाफीची बित्तम बातमी, प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.